मैत्रिणींनो, रव्याचे लाडू कसे मऊसूत असतात, तोंडात टाकताच विरघळणारे. अगदी अचूक प्रमाण घेऊन कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत आणि लाडू मऊसूत झालेले आहेत. वजनी प्रमाण असो किंवा वाटीचं प्रमाण असो, अगदी पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही बनवले तरी सर्वांना जमणार आहे. त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या वेळेला सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि या पद्धतीने रव्याचे लाडू बनवा. पाक बिघडू नये म्हणून खूप सारे टिप्स आहेत आणि त्यातून बिघडलाच तर लाडू कसे बनायचे तीही माहिती त्या वेळेला सांगितलेली आहे. अगदी गोलाकार होणारे असे मऊसूत लाडू. बाहेरून विकतचा फराळ आणायचा तरी किती, चला या दिवाळीला घरच्या घरी बनवूया सुंदर असे मऊसूत रव्याचे लाडू. रव्याचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी येथे बारीक रवा घेतलेला आहे. रवा घेत असताना बारीक रवा घ्यायचा. मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या, परंतु बारीक रवा हा बाजारामध्ये मिळतो, तो जर घेतला तर अगदी मऊसूत असे लाडू होतात आणि लाडूसाठी हा बारीकच रवा वापरायचा. 1 वाटी जर रवा घेतला असेल तर पाऊण वाटी आपल्याला साखर घालायची आहे. इथे मी लाडू आज बनवते ते वाटीच्या प्रमाणात बनवत आहे. वजनी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. वजनी प्रमाणात जर तुम्ही अर्धा किलो रवा घेतला तर 400 ग्रॅम आपल्याला साखर घ्यायची आहे आणि तूप तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. अर्धा किलो रव्यासाठी 1 कप तूप पुरेसा आहे, परंतु इथे मी 3 ते 4 मोठे चमचे तूप घातलेलं आहे. आज लाडू बनवत असताना तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त तुम्ही तूप घेतलं तरी खूप छान असे लाडू होतात. कढईमध्ये पाऊण कप मी तूप त्यामध्ये घातलेलं आहे. आज मी जे लाडू बनवले ते कमी तुपात बनवले तरीसुद्धा मऊसूत असे झालेले आहेत. तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि रवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना त्याचा कलर चेंज होऊ नये आणि रवा छान असा खुसखुशीत भाजला जावा, त्यासाठी मंद आचेवरती हा रवा भाजून घ्यायचा. रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु रवा जर भाजला तर लाडू कोणताच बिघडत नाही. रवा भाजल्यामुळे छान हलका फुलका होतो आणि पाक जरी थोडासा फसला तरी पाक तो रवा शोषून घेतो. त्यामुळे रवा भाजत असताना अगदी खुसखुशीत होईपर्यंत भाजायचा. रंग त्याचा बदलू नये, परंतु रवा हलका झाला पाहिजे, छान असा फुलून आला पाहिजे. रवा भाजत असताना जाडबुडाची कढई घ्या, म्हणजे रवा तळाशी करपणार नाही. आपण जे तूप घातलेलं आहे रवा भाजण्यासाठी जेवढं पुरेसं आहे तेवढं तूप हे अचूक प्रमाण आहे. साधारणतः 5 ते 7 मिनटं हा रवा मी भाजून घेतलेला आहे आणि छान खुसखुशीत होईपर्यंत फुलून येईपर्यंत मी भाजलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हा जो रवा आहे हलका फुलका असा झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, कारण याच कढईमध्ये मी रव्याचा पाक बनवणार आहे. म्हणजे रव्याच्या लाडूसाठी जो पाक हवा आहे तो बनवणार आहे. रवा जर थोडासा तांबूस रंगावरती भाजला तर रव्याच्या लाडूचा कलर चेंज होतो, त्यामुळे इतका रवा भाजला तेवढा पुरेसा आहे. रवा एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता याच कढईमध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे. त्यासाठी पाऊण वाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे. वजनी प्रमाण असेल तर 400 ग्रॅम साखर घ्यायची आणि हे बघा अर्धी वाटी पाणी घातलं किंवा साखर बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं. वाटीच्या अंदाजाने म्हटलं तर अर्धी वाटी पाणी पाक बनवण्यासाठी पुरेसं आहे. साखर विरघळेपर्यंत थोडंसं ढवळत राहायचं आणि नंतर पाक त्याचा बनवायचा. आणि हा पाक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी प्रमाणात बनवतोय त्यामुळे पाक अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पटकन होतो. साखर विरघळली, छान अशी उकळी आली आणि अधूनमधून चेक करायचं, कारण पाक जर पुढे गेला तर लाडू कठीण होतात. पाक जर कच्चा राहिला तर लाडू वळता येत नाहीत किंवा ओलसर होतात आणि असे लाडू खराब होतात. लाडूसाठी लागणारा जो पाक बनवते तो एकतारी पाक पाहिजे आणि एकतारी पाक बनवण्यासाठी हे बघा असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि एकतार झाले का चेक करायचं. अजून आपला पाक झालेला नाही. हे बघा शेवटचा जो ड्रॉप आहे त्याला एकतार झालेली दिसते आणि छान असं हे बघा एकतार झालेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला हातावरती पण मिश्रण घेऊन दाखवते. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि एकतार इथे झालेली आहे. हे बघा थोडीशी वेलची पूड त्यामध्ये घातली आणि मैत्रिणींनो मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत, कारण मुलं काय करतात ड्रायफ्रूट जे आहेत ते लाडूतील साईडला काढतात, त्यामुळे घातलेले नाहीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला. गॅस बंद केलेला होता आणि या पाकामध्ये आता आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. एकतार झाली की गॅस बंद करायचा आहे, कारण जास्त जर पाक पुढे जातो त्यामुळे लाडू कठीण होतो. आणि हे जे मिश्रण आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आत्ता थोडंसं तुम्हाला ओलसर दिसत असेल, परंतु 1 तास, अर्धा तास किंवा 2 तास
वेळ लागू शकतो आणि थोडंसं घट्टसर झालं, कोरडं झालं की लाडू वळून घ्यायचे आहेत. हे पूर्णपणे तुम्हाला ओलसर दिसत आहे, परंतु पाक आपला जर व्यवस्थित झाला तर हे छान असं कोरडं होतं मिश्रण. छान मिक्स करून घेते, झाकण ठेवून कढई साईडला ठेवते आणि आपण अर्ध्या तासानंतर चेक करायचं. ओलसर असेल तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, पुन्हा साईडला ठेवायचं. असं तुम्ही जोपर्यंत ते मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत वाट पाहिजे. कधी कधी अर्धा तास लागतो, 1 तास लागतो किंवा 3-4 तास जरी लागले तरी हे मिश्रण कोरडं होईपर्यंत साईडला ठेवायचं. या पाकामध्ये रवा जितका छान मुरला जाईल तितकं तुम्हाला छान असे ते लाडू मऊसूत होतात. झाकण ठेवलं, पुन्हा थोड्या वेळानंतर चेक केलेलं आहे आणि हे बघा अजून थोडंसं मिश्रण ओलसरच होतं, परंतु मिक्स करून घेतलं कारण कोरडं जर झालं तर त्याच्या गाठी बनतात आणि एकसारखे लाडू वळता येत नाहीत. पुन्हा झाकण ठेवायचं आणि कोरडं होईपर्यंत वाट पाहायची. हे मिश्रण या पद्धतीत ज्यावेळी कोरडं होतं त्यावेळी लाडू वळण्यासाठी घ्यायचं आहे आणि मला साधारणतः 1 तास लागलेला आहे आणि 1 तासात छान असा रवा त्या पाकामध्ये मुरलेला आहे. आणि हे बघा पूर्णपणे मिश्रण कोरडं झालं आहे, परंतु याचे छान असे लाडू वळता येतात. वरून दूध किंवा पाणी घालायची गरज नाही. पाणी किंवा दुधाचा वापर केला तर शक्यतो लाडू जास्त दिवस टिकत नाहीत आणि पाक जर अचूक झाला की त्यामध्ये पाणी किंवा दूध घालायची गरज पडत नाही. मैत्रिणींनो, इथं मिश्रण जास्तच कोरडं झालं की समजायचं पाक पुढे गेला आहे. अशा वेळेला थोडंसं 2 थेंब 4 थेंब किंवा 1 चमचा तुपाचा घालायचा आणि लाडू वळायचे जर पाक फसला असेल तर. परंतु आपण बनवलेला पाक अगदी अचूक असा झालेला आहे. थोड्याशा गाठी असतात त्यामुळे त्या फोडून घेतल्या आणि नंतर एकसारखे लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत. थोडंसं एकसारखं मिक्स करून घेते. हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे लाडू वळत असताना रवा जो आहे तो हाताला चिटकत नाही आणि एकसारखे गोलाकार लाडू वळता येतात. हातावरती थोडंसं मिश्रण घेते आणि अशा पद्धतीने गोलाकार फिरवत गोल असे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे बघा. आणि हे लाडू आणखी थोडा वेळ सुकले की छान असे कोरडे होतात. अशा लहान मोठ्या आकारामध्ये किंवा मध्यम आकारामध्ये लाडू बनवून घ्या आणि हे बघा खूप छान असे लाडू होतात. सर्व रव्याच्या मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खावीशी वाटणारी अशी ही रव्याच्या लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यावेळेला खूप साऱ्या टिप्स मैत्रिणींनी सांगितलेल्या आहेत. आता मी म्हटलं की ड्रायफ्रूट्स मी वापरलेले नाही, तुम्ही वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून गोलाकार छान असे लाडू वळून घेऊ शकता. सुरुवातीला जर तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर थोडीशी भीती वाटते कारण पाक कसा बनवायचा हे माहीत नसतं आहे आणि त्यावेळेला मी खूप साऱ्या टिप्स मैत्रिणींनी सांगितलेल्या आहेत. या पद्धतीने जर बनवले तर तुम्ही बनवलेले लाडू फसणार नाहीत, खूप छान असे होतील. फक्त टिप्स फॉलो करा, प्रमाणात चुकत द्या आणि योग्य पद्धतीने पाक बनवा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हे लाडू जमतील. मैत्रिणींनो, तुमचेही लाडू खूप छान असतील तर तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. एक लाडू बनवून झाला, राहिलेले पण अशाच पद्धतीने छान असे बनवून घेते आणि हे बघा खूप छान असे लाडू झालेले आहेत. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, दिवाळीचे खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते नक्की पहा. खूप सारे टिप्स त्यावेळेला सांगितलेले आहेत. आणि हे बघा लाडू बनवून झाले आणि एक लाडू आपण फोडून पाहूया. किती मऊसूत असा लाडू झालेला आहे बघा. आणि पांढरे शुभ्र हे लाडू तितकेच मऊसूत असे झालेले आहेत. पाकातले रवा लाडू ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.